गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न सोडविणार आहोत. म्हणून मी इथे लिहिलंय चला सोडवू गणित. बरोबर, आपण 25 प्रश्न सोडवणार आहोत. इयत्ता 5वीच्या प्रश्नपत्रिकेमधले आहेत. 5वी ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 4थी आणि 5वी दोन्ही वर्गाला उपयुक्त आहे. खालच्या वर्गांनी अभ्यास केला तरी हरकत नाही, वरच्या वर्गांनी पण काय हरकत नाही बघायला. ठीक आहे, घटक त्यातले सगळ्यांना सारखेच आहेत. जवळजवळ 12/1/2025 ला झालेला पेपर आहे हा. पहिला भाग करत आहोत आपण 25चा, नंतर त्याचे उरलेले 25 पुढच्या याच्यात बघू. ठीक आहे, चला प्रश्नांना सुरुवात करू. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही काढायचे. 3,09,70,000 म्हणजे 3,09,70,000 599 या संख्येचे वाचन खालील प्रमाणे कसे कराल. बघा, आता खालचा अंक होता त्याचं उत्तर मी तिथे लिहिलंय. बरोबर आहे का चेक करा. ओके, कारण त्याचं उत्तर मीच बोलता बोलता दिलं. बघा, 3 कोटी म्हणजे मी कोटीच्या घरात 3 लिहिले. 9 लक्ष म्हटल्यावर 90 नाही येणार. 9च्या घरात इथं लक्षाच्या घरात लिहिलं. त्याच्यानंतर 70,000 हे 70 इथपर्यंत होतात, पण 70,000 होतं. आता इथं बघा काय पाहिजेत, 70 झाले का नाही झाले. बरोबर, आता झाले 70, ते 7 झाले होते, आता झाले 70. हे 2 70 आणि नंतर 599. ठीक आहे, आले लक्षात. असा अंक कुठे आहे? 3,90,000 3 कोटी. बघा बरं कुठे आहे. 3,09,00,000 3,09,70,000. ओके, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आले लक्षात. आता मी आणखी एक संख्या लिहितो. 5,04,44,709. बघा अंक वाचा. 5,04,000 4,44,709. ओके, हे झाले तुमचे शतकाचे घर, हे हजाराचे 2 घर, हे लाखाचे आणि हे कोटीचं. ठीक आहे, अक्षरी आणि अंकी लेखन वाचन यायला हवं संख्येचं. पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे. उत्तर तुम्ही पाहायचंय. व्ही आणि एक्स. व्ही हा रोमन अंक आहे आणि एक्स सुद्धा रोमन अंक आहे. या अंकांच्या मागे आय हे चिन्ह किती वेळा लिहितात, जास्तीत जास्त किती वेळा लिहितात. आपण रोमन संख्यांच्या बद्दलचा 2 घटक केलेले आहेत. दोनही घटकांमध्ये सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय. व्हीच्या आधी एकदा जर लिहिला तर हा होतो 4. बरोबर, कारण व्ही म्हणजे आहे 5. ओके, त्याच्या मागे लिहिला. रोमन अंकामध्ये कोणताही अंक पुढे लिहिला तर त्याची बेरीज होते आणि मागे लिहिला तर वजाबाकी होते. ठीक आहे, म्हणजे हा झाला 4. जर मी व्हीच्या पुढे आय लिहिला तर हा 6 होईल. बरोबर, हा 6 होईल. व्हीच्या पुढे 2 लिहिले तर हा 7 होईल आणि व्हीच्या पुढे 3 लिहिले, 3 दांड्या किंवा 3 आय लिहिले तर 8 होतील. पण मला त्यापेक्षा जास्तीचा लिहिता येत नाही. का? कारण एक्सच्या आधी 1 लिहिला तर तो 9 होतो. 9 असे लिहितात आणि इथं 4 असे लिहितात. म्हणजे व्हीच्या आधी एकदाच लिहिता येतो आय आणि एक्सच्या आधी एकदाच लिहिता येतो. कारण व्हीच्या पुढे 3 लिहून लिहायची पद्धत आहे, पण मागे जास्त लिहिता येत नाही. ठीक आहे, ओके, म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर आहे 1. ओके, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं गणित बघा, छान इंटरेस्टिंग गणित आहे. पाव शेकड्यात किती मिळवावे म्हणजे बेरीज पाव लाख होईल. आता बेरजेच्या उलट काय असतं? वजाबाकी. आधी बघा, पाव लाख. पाव लाख म्हणजे काय आपण 1 मिनिट समजून घेऊ. ठीक आहे, हे झाले 1 लाख. बरोबर आहे, 1 लाख. त्याच्यानंतर अर्धा लाख म्हटलं तर होईल 50,000 आणि पाव लाख म्हटलं तर होईल 25,000. ठीक आहे, हे झाले तुमचे पाव लाख. इथं शब्द लिहितो पाव लाख. हे आहेत अर्धा लाख आणि हे वरचे पूर्ण 1 लाख. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी सांगितलं पाव लाखात किती, म्हणजे पाव लाख बेरीज येण्यासाठी पाव शेकड्यात किती मिळावं लागतील. हे इथं आपण लाखाचे लिहिले. आता शेकडा बघू. 100 म्हणजे शेकडा. बरोबर आहे, 100 म्हणजे शेकडा. मग अर्धा शेकडा म्हणजे 50. ओके, अर्धा शेकडा. आणि पाव शेकडा म्हणजे किती झाले? पाव शेकडा म्हणजे 25. ओके, मग हे 25 पाव शेकडा मिळवावे म्हणजे बेरीज पाव लागेल.
हे 25 आपण ह्या पाव शेकड्यात याच्यातनं पाव लाखातनं वजा करू. 25 वजा करतो, 1 मिनिट. ओके, हे 25 याच्यातून वजा करू. पाव लाखातून 25 पाव शेकडा वजा करा. तुमचं उत्तर इथे येणार आहे ऑप्शन नंबर 4, 24,975 हे उत्तर येईल. वजाबाकी करून बघा. काय केलं आपण, सरळ न जाता थोडं उलट गेलो. इथं बेरीज आपल्याला पाहिजे होती पाव लाख. पाव लाख म्हणजे तुमचे 25,000 होते आणि पाव शेकडा म्हणजे तुमचे 25 होते. हे 25 यातून वजा केले, उत्तर आले एवढं, ऑप्शन नंबर 4, 24,975. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघू. रमा मध्यान्हपूर्व 8:30 वाजता अभ्यासाला बसली व मध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर 1:15 अभ्यास करून उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला. प्रश्न सोपा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर द्या. ठीक आहे, चला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तसंच द्यायचे, व्हिडिओ पॉज करून. चला बघा, आपल्याला ही वेळ काढायची होती. रमा मध्यान्हपूर्व 8:30 वाजता अभ्यासाला बसली आणि तिचा संपलेला वेळ आहे 1:15. म्हणजे ही दुपार आहे, मध्यान्ह नंतर. ही दुपारच्या वेळी ती उठली, सकाळी बसलेली होती मध्यान्हपूर्वला. ठीक आहे, आता 12 वाजेपर्यंत तिने किती अभ्यास केला. मग इथं अर्धा तास आणि वरचे म्हणजे इथं 9 होती नंतर 3 तास 30 मिनिटं इथं केला 12च्या आत. आणि 12 नंतर किती केला, मग 1 तास आणि 15 मिनिटे. बरोबर, म्हणजे हे टोटल किती झाले, 5 आणि 4 आणि इथं झाले 4. ठीक आहे, 4 तास 45 मिनिटे तिने अभ्यास केला. ही घड्याळाच्या कालावधीवरचं उदाहरण होतं. 4 तास 45 मिनिटं म्हणजे किती, 2.25 तास का, 3.25, 4.25 की 4.25. यस, 4.25 तास. ठीक आहे, 4.25 तास तिने अभ्यास केलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. आता आपल्या समोर जो प्रश्न आहे हा 10, 40, 20, 20, 30, 60 आणि 80, 10. ओके, या सर्व संख्यांना, याच्यापैकी किती संख्यांना 2, 3, 4, 5, 9 आणि 10 या सर्व संख्यांनी भाग जाईल. म्हणजे या सगळ्या अंकांनी याला भाग गेला पाहिजे. अशा किती संख्या आहेत हे काढायचं आपल्याला, अशा किती संख्या. ठीक आहे, आता यातला एक मुद्दा सांगतो. ह्या सगळ्या शेवटी समसंख्या असल्याने 2नी भाग जाणार आहे, 4नी भाग जाणार आहे, तुमचा याने पण जाणार आणि याने पण जाणार. बरोबर, समसंख्या असल्यामुळे या संख्यांनी त्यांना भाग जाणार आहे. हे तर झालं. मग 2चा मुद्दा आहे, 3 आणि 9चा. या सगळ्या अंकांना त्यांनी भाग जाईल, पण 3 आणि 9ला एवढंच आपल्याला शोधायचे विभाज्यतेच्या कसोटीने. 3 आणि 9ला त्याच्यातही ह्या 2 अंकांना त्यांनी भाग जाणारच नाही. कारण बघा, यांची बेरीज किती होती, 3, याची बेरीज सगळ्या अंकांची बेरीज करा. 3 आणि 4 आणि किती होतो, 5. 5ला 3ने भाग जात नाही, 3ने भाग जात नाही म्हणून 9ने जात नाही. त्याच्यानंतर या दोघांची बेरीज 4. 4ला 3ने भाग जात नाही, मग 3ने भाग जात नाही म्हणजे 9ने जात नाही, विभाज्यतेची कसोटी. मग राहिले हे 2 अंक. ह्या दोघांना जर 3ने आणि 9ने भाग गेला तर जाईल. याची बेरीज करा, किती होते, 3 आणि 6 किती झाले, याची बेरीज येते 9. म्हणजे याला 3ने भाग जातो, 3ने जातो म्हणजे 9ने पण जातो. ओके, आता यांची बेरीज करा, 8 आणि 1 झाला 9. या शून्याला काय अर्थ नाही. 9 म्हणजे याला 3ने भाग जातो आणि 9ने भाग जातो. आले लक्षात. अशा प्रकारे या सगळ्या अंकांनी 3 आणि 9ने भाग गेला, बाकीच्यांनी जातच होता. त्याच्यामुळं इथं 2 संख्या आहेत या संख्यांमध्ये ज्यांना 3 आणि 9ने भाग जाईल. अशा 2 संख्या आहेत. 2 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1. ओके, आले लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. 2/5 वजा 7/8 भागिले 21/6 बरोबर किती. ओके, चला व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर काढायचे. गणित थोडंसं किचकट आहे, समजून सांगतो, समोर लक्ष द्या. परत एकदा गणित लिहितो बघा. 2/5 वजा 7/8 भागिले, इथं तुम्हाला नीट दिसत नसेल म्हणून लिहितो 6. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये 2 आलेले क्रिया, इथं वजाबाकी आणि इथं भागाकार.
अशा वेळी आधी भागाकार करायचा आहे. भागाकाराचे अपूर्णांकाचे आपण घटक घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये याचे सूत्र आणि याचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत. भागाकार करणे याचा अर्थ गुणाकार व्यस्तने गुणणे. ठीक आहे. मग आता इथं जी संख्या आहे तसं करायचं असेल तर या दोघांचा आपल्याला फक्त विचार करावा लागेल. एवढा सुरुवातीला एवढी संख्या सोडून घेऊ, हा मागे ठेवू. ठीक आहे. 2/5 तसाच ठेवा, यांचा विचार करू. आता इथं घेतो यांना. ठीक आहे. बघा 7/8 गुणिले 6/21 असं होईल. बरोबर, कारण याची गुणाकार व्यस्त किती झाली 6/21. उलट केलं की नाही याचं, 8/7. आता बघा काय आहे, 7 × 7 7 त्रिक 21. बरोबर. त्याच्यानंतर 3 × 3 3 दुनी 6. किती राहिले, इथं राहिले 2, इथं राहिले 8. म्हणजे काय राहिला 2/8. काय राहिला 2/8. ओके. आता आपण त्याला इकडे घेऊ वजाबाकीला. 2/8 इथं घेतला, एक सेकंद, 2/8 इथं घेतला. आता यांची वजाबाकी आपल्याला करायची, पण छेद समान नसल्यामुळे छेद समान करून घेऊ. ठीक आहे. छेद समान करायचा. काय करणार, इकडच्या 2/5 ला या 8 ने गुणायचं, गुणिले 8 ह्याला गुणिले 8 वजा पुन्हा इकडं 2/8 गुणिले इकडचा खालचा 5 वर जाईल आणि ह्याला गुणिले 5. बघा काय केलं आपण, छेद समान करण्यासाठी इकडच्या 8 ने ह्या दोघांना गुणलं. बरोबर. त्याच्यानंतर छेद समान करण्यासाठी इकडच्या 5 ने ह्या दोघांना गुणलं. आता ह्याची वजाबाकी करता येईल. कशी बघा, हे किती झाले 8 दुनी 16. छेद किती झाला 8×5 40 वजा 2×5 10. छेद किती झाला 40. आता किती आले, छेद समान झाला. 16 मधून 10 वजा करा आणि मांडा. 16 मधून 10 वजा केले किती येतात 6/40. आता ह्या उत्तराशी जुळणारं उत्तर कुठे दिसतंय का बघा, 6/40 उत्तर आहे. संक्षिप्त रूप असणारं उत्तर आहे. वरती घेतो 6/40. याला संक्षिप्त रूप द्या. ह्याला भाग जातो 2 ने. 2 6 2 दुनी 4 0. किती आला 3/20. हे आहे ऑप्शन नंबर 2चं उत्तर. ओके, आलं लक्षात. म्हणजे काय होतं, ही एक अपूर्णांकाची दिलेली पदावली किंवा समीकरण होतं असं समजा. ह्याच्यामध्ये वजाबाकी होती आणि गुणाकार होता. नीट समजून सांगतो, परत ऐका. ही जी गुणाकार होता, हा भागाकार होता, हा उलट करून करावा लागतो. गुणाकार केला, उलटा केला, त्याच्यानंतर याची काटाकाटीचा भागाकार करून घेतला, तिथं कट केले. कट केल्यानंतर ही एवढं आलं आपल्याला मिळालं 2/8. आणि मग हे छेद समान नव्हते म्हणून छेद समान करून वजाबाकी केली. शेवटी जो आला हा, ह्याला सुद्धा संक्षिप्त रूप दिलं. म्हणजे इयत्ता 5वीला एवढ्या अपूर्णांकाच्या क्रिया एका क्रियेमध्ये समाविष्ट आहे. 4 टप्प्यात उदाहरण करायचं. उदाहरण अवघड होतं, गणित आला असेल, ह्याच्यापेक्षा सोपा असेल तुम्हाला तर व्हेरी गुड. ठीक आहे. चलो, छान इंटरेस्टिंग प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू. काही प्रश्न समजून सांगताना वेळ लागू शकतो. ओके. आता आहे 21/6 गुणिले C. ठीक आहे. चला, C दिलेला आहे, पण उत्तर काढा. सरळ रूप द्या असं आहे. C म्हणजे किती सांगा आणि काढा. चला, उत्तर सोडवायचे, काढा. बघा आपल्या समोर हे गणित आहे. 21/6 गुणिले C. हा C म्हणजे किती रोमन अंकात, C म्हणजे 100. ओके. आता सोडून बघा, 21/6 गुणिले 100 बरोबर किती. काय होतंय, आधी याला संक्षिप्त रूप देता येतं का बघा, किंवा एकाच वेळी याला भागून पहा. ठीक आहे. याला जरी केलं तरी किती होईल, 3×7 21 आणि 3 दुनी 6. ओके. मग आता या 2 ने याला भाग जातो, 2 1 2 2 ने याला भागलं, 2 5 10. हे आले 50. म्हणजे काय झालं 7 गुणिले 50. 7 गुणिले 50 म्हणजे किती 350. 350 हे उत्तर इथं आहे का, आहे का. डी म्हणजे 500, त्या हे CD. आता डी जर 500 असेल तर ते नाही. मग डी मधून C मायनस केला असेल तर किती होतील 400 होतील. हे पण नाही. एल म्हणजे किती, एल म्हणजे 50. पण इथं C म्हणजे किती, तर एक 100, दुसरा 100, तिसरा 100. C C C आणि L
एल म्हणजे किती 50, मग किती झाले हे झाले 350. म्हणजे हे कसे लिहिलेले आहे CCCL, याचा अर्थ 350 रोमन अंकामध्ये लिहिलेला आहे, म्हणून हे उत्तर आहे CCL. बरोबर आले लक्षात 350. ठीक आहे, चला पुढचं गणित करू. सरळ रूप द्यायचं होतं, संक्षिप्त रूप दिलं आपण. ह्याला आपण 3 ने भागलं, ह्यालाही 3 ने भागलं, त्याच्यानंतर 100 होते, 100ला 2 ने गुणून उत्तर घेतलं. सी ची मांडणी कशी होती ती पाहायची होती फक्त. पुन्हा एकदा सांगतो, डी म्हणजे 500, त्याच्यानंतर सी म्हणजे 100, एल म्हणजे 50 आणि एम म्हणजे किती, एम म्हणजे किती 100 1000. ओके, एम म्हणजे 1000. ठीक आहे, या एम ला मी आणखी एक टंगड जोडलं होतं, तसं नाही येते, असं होतं. ओके, चला पुढे जाऊ. आणखी एक पाय जोडला होता त्याला. पुढचं घेऊ. 1370 रुपयांमध्ये 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? खूप सोपं आहे. एवढ्या नोटा काढायच्या म्हणजे याला तेवढ्याने भागायचं, याला 50 ने भागा, हा 0 गेला, हा 0 गेला. होतं का तसं? करून बघा, 50 ने भागाकार करून. 2 पंचे 10, सॉरी 5 दुनी 10, 3 आले आजचे. मग हा 0 घालू नका, आपण इकडे उभ्या याच्यात करू. हा घालवला तर होणार नाही, 50 ने करू. ठीक आहे, पहिले बघा किती होतंय, 2 चा भाग जातो. तुम्ही भागाकार करा आणि उत्तर काढा. याचं उत्तर किती येते तुम्ही भागाकार करून काढा. चला काय होतंय, पहिला भाग याला 5 दुनी 50 म्हणजे 5 दुनी 10, 100चा गेला, 100 ने भाग दिला, इथं वजाबाकी केली, इथून आले 37, खाली उरले. कारण हे 150चा 5 त्रिक 15चा भाग जात नाही, 150चा 100चा भाग गेला. त्याच्यानंतर वर खालचे 3 खाली घेतले, वरचे 70, 7 आला, आता याले 370. 370 ला 5 7 35चा भाग घेत जातो, म्हणजे 350चा 20 उरलेले आहेत. आता त्यांनी विचारले 50च्या किती नोटा असू शकतील? 50च्या फक्त 27 नोटा आणि हे 20 रुपये तसे शिल्लक राहतील, 20 रुपये बाकी. ओके, आले लक्षात? चला पुढचं गणित पाहू. एका विद्यालयात 2325 विद्यार्थ्यांनी कवायतीसाठी 31 विद्यार्थ्यांची रांग केली. किती आहे? 2325 विद्यार्थ्यांनी 31 विद्यार्थ्यांची रांग केली. भागाकार करा आणि उत्तर काढा. तयार केल्यास एकूण किती रांगा होतील याचं उत्तर तुम्ही भागाकार करून काढायचं आहे. ठीक आहे, चला काढा उत्तर. बघा आपल्याला हा भागाकार करायचा आहे. सुरुवातीला आपण या 2 अंकांचा विचार करू. ठीक आहे, 3 चा विचार करा. 3 ने याला भाग जातो का? यस जातो. मग किती होत आहेत? 31. बघा बरं, इथं 0 घेऊ समजा 31 ला. जर 3 7 21 असेल तर 7 ने याला भाग जाईल, याच्या जवळचा अंक येणार आहे. मग 7 1 7, 7 त्रिक 21, किती आले? 217. वजावट करा, 217 वजाबाकी केलेली आहे. किती येतात बघा बरं, इथं 12. ठीक आहे, 12 इकडून हातचा दिला, इथं झाले 12. 12तून हे गेले 5, परत याच्यातनं इथं 2 राहिले होते, याच्यातनं गेला 1, 2तून 2 0 गेला, हा आला 5 खाली. ठीक आहे, ओके. आता 31 ला 3च्या पाड्यात परत विचार करा, 3 5 15 म्हणजे याला 5 ने भाग जाईल. 5 5 1, 5 त्रिक 15, 3 5 15. ओके, 5चा भाग गेला, 155चा भाग, वजावट केली 75. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चलो पुढचं गणित करू. एका जंगलात 45% झाडे, 45% झाडे सागाची. ठीक आहे, त्याच्यानंतर 15% झाडे, ही गणित खूप सोपी असतात बरं का, कडुनिंबाची. आणि 15% झाडे कडुनिंबाची झाली, 20% झाडे बाभळीची, तर उरलेले आंब्याची आहेत. आता एक जंगल समजा 100%चं धरला, एक जंगल 100%चं धरा. मग त्यांनी आपल्याला काय सांगितले? 10,000 झाडे, 10,000 झाडे. आता जर एक जंगल आहे तर हे जंगल किती संपलं हे काढा बरं. हे किती झाले? 0. इथे एक हातचा आला, हे झाले 5 6 7, किती झाले?
किती टक्के संपलंय? हे झालं 60 आणि 20 80. ओके ना, 80 झालं ना, यस 80%. म्हणजे 80% जंगल झालेलं आहे, 20% जंगल उरलं. मग 20% म्हणजे ह्या तुमच्या 10,000 मधले 20% किती होतील? 20,000 झाडं उरलेली आहेत. किती झाडं? आंब्याची झाडं किती? 10,000 मधले 20,000 होतील का 2,000 होतील? यस, जर त्याच्यातले 2,000. ठीक आहे, 20,000 होणार नाहीत. हा, ओके, आलं लक्षात? काय केलं आपण? ह्या 100%ची त्यांनी आपल्याला फोड करून दिलेली होती. आपण ह्या सगळ्याची टक्क्यांची बेरीज केली, ती निघाली 80. 100 मधून हे 80 वजा केले, तुमचे 20% उरले. ते 20% होते आंब्याचे झाडं. आता तुम्हाला त्यांनी आपल्याला एकूण झाडं दिले होते 10,000, बरोबर? 10,000तून 80 गेले म्हणजे 8 गेले, 8% गेले, याचा अर्थ उरले 20%. ओके, याचं उत्तर आहे एकूण बेरीज करून काढलेलं आणि वजावट केलेलं उत्तर 2,000. ओके, चलो पुढचं गणित पाहू. 36 नंबरचा. आलं लक्षात? किती येतं उत्तर? 7 तास 36 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 7 तास. 7 तास म्हणजे काय हो? 7 गुणिले 60 बरोबर किती? 26 एकूण 42. आणि त्याच्यात आधी मिळवले किती? 36. 36 किती झाले? हे 6, हे 5, हे 4. कुठे आहे का? यस, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. 456 मिनिटे. ओके, ठीक आहे, चला. ओके, आपल्या समोर पुढचं गणित आहे. सीमाला एका बँकेने 15,000 रुपये 8 दराने, ठीक आहे, ही मुद्दल आहे, त्याच्यानंतर हा दर आहे आणि 4 वर्षासाठी दिले. वर्ष 4 म्हणजे हा कालावधी आहे क. ठीक आहे, तर व्याजाने दिले तर बँकेला ती किती रुपये परत करेल? काय करायचं? सरळ व्याजाचं गणित आहे. सरळ व्याज काढायचं, ते व्याज मूळच्या मुद्दलात मिळवायचं आणि परत द्यायचं, म्हणजे रास काढायची. ठीक आहे, आधी आपण याचं व्याज काढू. सूत्र काय आहे सरळ व्याजाचं? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आपल्या समोर इथं संख्या दिलेल्या आहेत, टाका. 15,000 गुणिले 8 गुणिले 4 भागिले 100 करा. ठीक आहे, हा, भागिले 100. तुम्ही आता उत्तर काढायचंय. काय येतंय? हा 0 गेला, हा 0 गेला. आता याचा गुणाकार करून पहा. 0 हा तसाच ठेवा शेवटचा आणि 15चा विचार करा. 15 चोक 60 आणि 60 म्हणजे 6, इथं 0 मांडला आणि त्या 6 आणि 8चा गुणाकार करा. 6 8 48. किती आलं? 4,800 उत्तर आलं. ठीक आहे, 4,800 हे झालं व्याज. हे झालं व्याज. आपल्याला तिला रक्कम परत करायची म्हणजे रास काढायची. रास मी राम लिहिलं होतं. ओके, रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. म्हणजेच काय? 15,000 अधिक 4,800. 15,000 अधिक 4,800 बरोबर उत्तर येतं 19,000. सॉरी, किती आलं? यस, ओके, 19,800. ठीक आहे, ओके, 19,800. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? काय केलं परत एकदा समजून सांगतो. ज्या ज्या रकमा दिलेल्या त्या सूत्र माहित असायला हवं दोन्ही पण. हे मुद्दल होतं 15,000, हे होतं 8,000 दर आणि 4 वर्ष. ह्या सूत्रात टाकलं म गुणिले द गुणिले क भागिले 100. त्याच्यानंतर काटाकाटीचा भागाकार केला, हा गेला हा गेला, उरलेला गुणाकार केला. तिला रक्कम परत करायची होती म्हणजे मूळ रक्कम मुद्दल द्यायचं आणि सोबत व्याजही द्यायचं. 15,000 अधिक व्याज केलं 4,800, दोघांची बेरीज केली 19,800. ओके, ठीक आहे. आता वेळेअभावी थांबतोय. आपण याच्यामध्ये कमीत कमी 20 गणितं सोडवलीत. तुम्हाला उदाहरणं आवडली असतील तर लाईक केलं लवकर करा. ठीक आहे, आता थांबतोय. गुड डे, बाय.